आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सावळघाट ते कोटंबी घाट रस्ता रुंदीकरणास विलंब, पेठ शिवसेना आक्रमक, आंदोलनाचा इशारा। नाशिक ते पारडी हा राष्ट्रीय महामार्ग 848 महामार्गांवर सावळघाट ते कोटंबी घाट 15 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची दुरवस्था झालेली असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। अनेकांना आपले जीव गमवावे लागले, अनेक जण अपंग झाले आहेत, तरी आपण याकडे 3-4 वर्षापासून दुर्लक्ष करीत आहात। याबाबत वेळोवेळी आंदोलन होऊनही आपल्या विभागाकडून वन विभागाचे जमिनीचे कारण देऊन टाळाटाळ होत आहे। सदर महामार्गाचे 3 महिन्यापूर्वी रुंदीकरण मंजूर झाले असूनही वन जमिनीमुळे वन विभागाची परवानगी घेण्याची आपली जबाबदारी असून वन विभागही साफ दुर्लक्ष करत असल्याने या महामार्गांवर वारंवार अपघात मागील 3-4 वर्षापासून आपल्या दुर्लक्षामुळे सावळघाट व कोटंबी घाट यमदे वाहतूक कोंडी होऊन परिणामी 2-3 दिवस अनेक वाहने अडकून पडलेली असतात। त्या काळात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील पेशंट, गरोदर माता, सर्पदंश, अपघात झालेले रुग्ण, हृदयविकार सारखे पेशंट वैद्यकीय उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवताना रुग्ण वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून गेल्या 3 वर्षात घाटातील अरुंद रस्ता व मोठमोठ्या खड्यामुळे शेकडो नागरिकाचे अपघातामध्ये प्राण गेलेले आहेत। याबाबत आपल्या विरुद्ध सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते, मात्र अशिक्षितपणा व अज्ञानामुळे पेठ तालुक्यातील जनतेने याबाबत कुठलीही वाच्यता न करता आपले अप्तस्वकीयांवर अंत्यसंस्कार केलेले आहेत। तरी सुद्धा आपला विभाग मूग गिळून बसला आहे। आपल्याला नागरिकांच्या समस्यांशी कुठलेही देणे घेणे नाही। या महामार्गावर अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासह शेकडो शासकीय व खासगी प्रवासी वाहने या महामार्गावर रोज ये-जा करतात। लवकरात लवकर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम न झाल्यास पेठ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, माळेगाव, पेठ।